शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके आक्रमक झाले आहेत। तसंच त्यांच्या पत्नी राणी लंकेंनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढली। दुधाला 40 रुपये दर आणि कांद्याला योग्य हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी लंकेंचं मागील 3 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। पाहूया। दुधाला आता 5 रुपये लिटरला दर वाढवून दिलेला आहे सरकारच्या खर्चानी। महाराष्ट्र सरकार हे किती असंवेदनशील शेतकरी महिलांच्या बाबतीत आहे हे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही। शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला भाव मिळावा यासाठी खासदार निलेश लंके आक्रमक झाले। मागील 3 दिवसांपासून निलेश लंकेंचं अहमदनगरमध्ये जनआक्रोश आंदोलन सुरू आहे। दरम्यान आज निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंनी महिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढली। प्रशासन आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे राणी लंकेंसह इतर महिलाही चांगल्याच संतप्त झाल्या होत्या। हो, आज आमच्या आंदोलनाचा हा 3रा दिवस आहे आणि आज सर्व हजारो संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन आले आहेत आणि मी सुद्धा स्वतः ट्रॅक्टर चालवत आमच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी मी घेऊन या आंदोलनासाठी या ठिकाणी आले आहे। जोपर्यंत सरकार आमच्या सर्व मान्य पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही ठाम मानून या ठिकाणी असंच हे आंदोलन 3ऱ्या दिवशी सुद्धा चालू राहणार आहे। अजून हे तीव्रतेचं आंदोलन होईल कारण उद्या तर चक्का जाम होईल असं मी या ठिकाणी सांगते। दूध आणि कांद्यावरून निलेश लंकेंनी सरकारला धारेवर धरलाय। तसंच प्रशासनाकडून जाणीवपूर्वक आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप निलेश लंकेंकडून करण्यात आलाय। आज आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि दुधाला कमीत कमी 40 रुपये लिटर भाव मिळाला पाहिजे। या मागण्यांसाठी आम्ही गेले 3 दिवसापासून आमचं या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे, पण 3 दिवसामध्ये शासनाकडून कुठलाही आम्हाला प्रतिसाद भेटला नाही। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचं सगळ्यांना अधिकार आहे। मग इथं तसं ह्या गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं तसं त्या जिल्ह्याचे त्या मतदारसंघाचे खासदार म्हणून शेतकऱ्यांसाठी ते आंदोलन करतात, त्यात काही वावं काही नाही माझ्या दृष्टीने। म्हणजे काही त्याला काही राजकीय रंग देण्याची भूमिका माझी अजिबात नाही आहे। शेतकऱ्यांसाठी जे कोणी आंदोलन करत असतील त्या आंदोलनाच्या मागण्याचा निश्चितपणे सरकार विचार करेल। आवश्यकता वाटली तर मी सुद्धा खासदार निलेश लंके संदर्भातही माझी या विषयावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे। तर विकास मंत्री आमच्याशी चर्चा करीत असताना आमची तयारी आहे ना। शेवट आम्हाला आमच्या सगळ्यात महत्त्वाचं आमचं नातं ज्या शेतकऱ्यांशी, त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या दूध उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे। आमची कोणाबरोबर पण बसायची तयारी। शेवट आमच्या शेतकऱ्याला, माझ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळाला पाहिजे। निलेश लंकेंच्या मागण्या कोणत्या? दुधाला 40 रुपये दर तर कांद्यालाही योग्य हमीभाव देण्याची मागणी। अनुदानाच्या जाचकटींमुळे शेतकऱ्यांना लाभ होत नाही, त्यामुळे अनुदानासाठी कोणत्याही जाचकटी नको। केंद्र सरकारचा 10,000 टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला, तसंच आयात करमुक्त असल्यामुळे दूध उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे। सरकारनं संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांसाठी तात्काळ विविध उपाययोजना करण्याची लंकेंची मागणी। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनीही सरकारवर निशाणा साधला। महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली। महागाई तर गगनाला उचली आहे आणि एकीकडे शेतकऱ्याला 2 पैसे मिळत नाहीत। मी स्वतः निलेश लंके, त्यांचं कुटुंब, आमचे स्थानिक अध्यक्ष तात्या माननीय जयंत पाटील साहेबांची माझं आज सकाळी बोलणं झालं। आम्ही सगळेच बाळासाहेब थोरातही वाटतं आज जाणार आहेत असं मला काँग्रेस पक्षाकडून कळलेलं आहे। महाराष्ट्र सरकार हे किती असंवेदनशील शेतकरी महिलांच्या बाबतीत आहे हे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही। दुधाला आता 5 रुपये लिटरला दर वाढवून दिलेला आहे सरकारच्या खर्चानी आणि दुधाची पावडर एक्सपोर्ट करायला आम्ही सवलत दिलेली आहे। दुधाला 40 रुपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी अजित नवलेंनी केली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा अजित नवलेंकडून देण्यात आलाय। त्यांना जर दूध उत्पादकांच्या व्यथा कळणार नसतील, पुढचं तुमचं आंदोलन तीव्र असेल, त्यांच्या घरात असेल
लोकांना फसवणं बंद करा आणि कायदेशीररित्या आम्हाला 40 रुपये कसं मिळतील या प्रकारचा कायदेशीर भाव शेतकऱ्यांना द्या, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू राहणार. अहमदनगरच्या अकोल्यातही शेतकरी पुत्रांनी दुधाला 40 रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन केलंय. या आंदोलकांसोबत राधाकृष्ण विखे पाटलांनी चर्चा देखील केली आहे. दरम्यान विखे पाटलांनी आंदोलकांना दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. आणि मी मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव नेला. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे नेते देवेंद्रजी असतील, अजितदादा आहेत, तर मग त्यांना आणि मंत्रिमंडळाच्या माझ्या सहकार्याला धन्यवाद द्यायचे की तो प्रस्ताव सगळ्यांनी मान्य केला आहे की 30 रुपये मिनिमम प्राईस संघाकडे ठरवताना किंवा खाजगी प्लांटकडून घेताना 5 रुपयेवर अनुदान आपण दिलं पाहिजे. दुधाला 40 रुपये हमीभाव देण्यात यावा यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. तर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर निलेश लंकेंनी आक्रमक होत आंदोलन सुरू केलंय. दरम्यान जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही निलेश लंकेंकडून देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.